पिंजरा पिंजरा रे। मी विचार करते नागनाथ की आपलं हिल स्टेशनचं जे प्रोजेक्ट आहे ते आता तू एकट्याने सांभाळावं। काय अक्का ग काय बोलतेस तू? हे करोडो रुपयांचं ते प्रोजेक्ट तू मला? तुझं आडनाव शेलारच आहे ना, म्हणजे सगळे पैसे शेलारांनाच मिळणार आहेत ना, मग काय हरकत आहे? बरोबर आहे, पण काय अक्का गेली 20 वर्ष मी तुला पाहतोय, दारावरती एखादा भिकारी जरी आला तरी त्याला भीक द्यायच्या आधी तू त्याच्याकडनं वाड्यातलं एखादं काम करून घेतेस। काय फुकटपणाला तुझा नेहमीच विरोध असतो, बरोबर ना? हुशार झालास असं म्हणायला काहीच हरकत नाही। काय गेले कित्येक दिवस सतत तुझ्या बरोबर होतो ना, मग वाण नाही पण गुण लागणारच। बोल अक्का बोल, एवढ्या पैशांच्या बदल्यात तुला कुठलं काम करून हवंय? माझा निर्णय झालाय, वीरचं लग्न नारायणीशीच होणार। एवढ्या पैशांच्या बदल्यात त्यांचं 10-12 वेळा लग्न लावू शकतो मी। आणि त्यांच्या लग्नाच्या मध्ये कोणी आलं तर तो माणूस जिवंत नाही राहणार। त्यांनी विचारल्यावर सांग त्यांना मी वीरला भेटायला चालले, ना कुणाला बी घाबरत नाही, मरणाला बी नाही। तू आता इथे झोपतीयस आणि तिथे ती आनंदी आपल्या सगळ्यांची झोप उडवण्यासाठी जे जे करायचं ते सगळं करतेय। आता जे काही आहे ते सगळं नीट सांग। आनंदी वीरच्या घरी गेली। काय? कोणाला विचारून गेली ती? कुणाला विचारून जाणं न जाणं याच्या पलीकडे गेली ती। तिला वाटलं ती निघून गेली। पण अशी कशी गेली ती? मी पण जाते। का उगाच स्वतःचा हसं करून घेतेस आणि तात्याला आणि अक्काला बोलण्यासाठी नवा मुद्दा देतेस? त्यापेक्षा तिला काय करायचंय ते करू देत तिच्या पद्धतीनं, नंतर आपण काय करायचं ते ठरवू। आता आपण तुझ्या फार्म हाऊस वरतीच भेटूयात, चालेल? चालेल म्हणजे काय धावल? अरे उद्या आमच्या फार्म हाऊसवर अक्का येणार याचाच आनंद आहे आम्हाला। हे बघ तात्या, आपल्याला महत्वाचं बोलायचंय, तेव्हा शक्यतो गुप्तता पाळा। चालेल चालेल, पाळतो पाळतो गुप्तता। काय म्हणाला? भेटण्यात अडचण आहे? तात्या स्वतःच एक अडचण आहे, त्याला कसली अडचण असणार आहे? आता फायनली तो आपल्याला त्याच्या फार्म हाऊस वरती भेटणार आहे। विष्णूला बरोबर न्यायचा का? नाही, मी बरोबर आहे म्हणून विचारतोय। नाही, त्याला बरोबर घ्यायची काही गरज नाहीये, पण लक्षात ठेव नागनाथ, माझ्या डोक्यात जी योजना आहे तीच यशस्वी व्हायला हवी। जागा आनंद, वीर हाय त्याच्या खोलीत, चला। आता का सगळे मिळून माझ्या सरणाची लाकडं रचताय तुम्ही? हे जर अक्काला कळलं तर ती तिथं आपला तिसरा डोळा उघडल आणि आम्ही इथं भस्मसात। त्या पोरीचा नका विचार करू, पण आपल्या पोराचा तर विचार करा। तुम्ही आता तुमच्या कुंकवाचा विचार करा। तुम्हाला वाटत असेल मी निश्चय, पण 100 तात्या मेल्यानंतर एक अक्का जिवंत होते। तेव्हा आता हीच माझी सून, हे भूत डोक्यातून काढून टाका। आता फक्त अक्काचीच पोरगी ह्या घरात सून म्हणून येणार। आत्ता वयाच्या 18व्या वर्षी हा मच्छिंद्र शेलार मला सांगतो की मी त्याची मुलगी आहे। हा अचानक समोर आलेला बाप कशापाई स्वीकारायचा? म्या अशी गोमय वय, तरी म्हणलं या निर्दय अक्काने या पोरीला जिथं कसं ठेवलं।